झाल्याबरोबर विद्यार्थी प्रकृती याची प्रकृती बरीच जाहीर निषेध करतो आम्ही सरकारचा जाहीर निषेध. जाहीर निषेध आहे या सरकारचा. त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे ताबडतोब. एखाद्याचा जीव गेला तर काय करणार? 13 दिवस झाला उपोषण चालू आहे. 13 दिवस झाले. याची मागणी मान्य झाली पाहिजे. आधी ही अवस्था महत्वाची आहे. त्याला घ्या. एक मिनिट यार. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळं कार्यकर्ते जे आहेत विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विद्यार्थ्याला उचलून आता ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चाललेली या ठिकाणी पाहायला मिळतंय. सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण जर बघितलं तर सरकारचा निषेध करताय. सरकारचा पकडी खाल्यावर आणि या विद्यार्थ्यांना काही धक्का लागला तर सरकारला सगळं गमावायला लक्षात ठेवा. हे बरोबर नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे सरकार करतंय. ह्या सरकारला ठोकून काढलं पाहिजे. नक्की बहुत ज्यादा खराब हो गई है. कम से कम देवेंद्र फडणवीस जी तो ट्रैवल मिनिस्टर देखें क्या चल रहा है. देखिए अशोक उईकेचा जाहीर निषेध करतो. नक्की आपण पाहिलं तर अशोक उईकेचा जाहीर निषेध जो आहे तो केला जातोय. या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता या उपोषणकर्त्या आंदोलकांना हॉस्पिटलमधून नेलं जात आहे. आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी 13 दिवस हे आंदोलन सुरू होतं. 13 दिवस एका दिवस आंदोलन सुरू असताना आज आमचा विद्यार्थी मरणाच्या जागात आहे. या संस्थेला का जाकीत नाहीये? का विद्यार्थ्यांचा बळी